जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयामध्ये अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलनाचं आजपासून या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या संमेलनाला आजपासून सुरुवात झालेली आहे। या संमेलनामध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळे प्रदर्शने बनवण्यात आलेलं आहे। मात्र या ठिकाणी जे शिवकालीन नाण्यांचं प्रदर्शन आहे ते संपूर्ण या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं असेल किंवा संपूर्ण लोकांचं या ठिकाणी लक्ष वेधून घेत आहेत। या ठिकाणी जर आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली जी सर्व नाणी आहेत ती सर्व नाणी या ठिकाणी अभ्यासक असतील, शिक्षक असतील, विद्यार्थी असतील किंवा या संमेलनाला भेट देणाऱ्या देशभरातून येणाऱ्या सर्व साहित्यिकांसाठी ही नाणी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आणि हे साहित्य बघण्यासाठी आपण जर बघितलं तर या ठिकाणी आज पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची मोठी गर्दीसुद्धा उसळलेली आहे। प्रत्येक शाळकरी विद्यार्थ्याला नाण्यांची माहिती मिळावी आणि नाण्यांबद्दलची माहिती मिळावी जेणेकरून त्याचा अभ्यासात उपयोग होईल आणि ही माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी या उद्देशाने या ठिकाणी हे प्रदर्शन बनवण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत या प्रदर्शनाचे आयोजक किशोर चांडक सर आहेत। आपण त्यांच्याकडून या प्रदर्शनाबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। काय सांगणार सर, या ठिकाणी आपण नाण्यांचं प्रदर्शन बनवण्यात आलेलं आहे, या ठिकाणी किती प्रकारची वेगवेगळी नाणी आहेत आणि कोणत्या काळातली नाणी आहेत आणि त्या नाण्यांचं वैशिष्ट्य काय? या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली नाणी आपण प्रदर्शित करत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 साली झाला। राज्याभिषेकाच्या वेळेस शिवाजी महाराजांनी सुवर्ण होन काढले, त्या सुवर्ण होननी त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला, सुवर्णाभिषेक करण्यात आला। त्या सुवर्ण होनपैकी आज जगामध्ये फक्त 9 होन शिल्लक आहेत आणि त्यातील एक होन ह्या ठिकाणी आपण दाखवलेला आहे, हा ओरिजिनल होन आहे। त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांची अशी वंदता एक आहे की ही नाणी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर जे लोक मुजरा करायला आले त्यांना शिवाजी महाराजांनी त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांच्या मानाप्रमाणे त्यांना नाणी दिली आणि ही नाणी देताना शिवाजी महाराजांनी ती नाणी घेतली, जिजाऊंच्या हातात दिली आणि जिजाऊंनी ती नाणी पुढच्या माणसाला दिली। त्यामुळे होनमध्ये प्रत्येक होनला शिवाजी महाराजांचा हस्तस्पर्श आणि जिजाऊंचा हस्तस्पर्श झालेला आहे असं आम्ही मानतो। त्याचबरोबर शिवाजींनी दक्षिण स्वारी केल्यानंतर जिंजी या ठिकाणी त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राहत होते, त्या ठिकाणी त्यांचं राज्य त्यांना मिळणार होतं पण त्यांनी मोठ्या मनाने ते राज्य त्यांना सांभाळायला दिलं। तरीही शिवाजींनी त्या ठिकाणी स्वतःची नावची पण नाणी पाडली। त्यापैकी एक चांदीचं नाणे ते दाखवलेलं आहे, त्याला रुपया म्हणतो आपण। त्या नाण्यावर आणि एक फनम आहे सोन्याचं, ते 0.18 ग्राम वजनाचं आहे, ते देखील सोन्याचं नाणं। ही नाणी दक्षिण भारतातली म्हणजे तंजौर किंवा जिंजीची आहेत। अतिशय दुर्मिळ अशी ही नाणी आहेत, हाताच्या बोटावर मोजण्या इतकी नाणी आज उपलब्ध आहेत फक्त, आणि ती खास जळगावकर लोकांनी बघायला यावीत आणि याबद्दल माहिती घ्यावी म्हणून दिलेली आहेत। यांचं सर आजचं बाजार मूल्य किती असेल या नाण्यांचं जर काढलं? शिवाजी राजांचं होऊन 1 ते 2 कोटी रुपयाच्या मध्ये असेल, चांदीचं नाणं 50-1 लाख रुपयाचं असेल, फनम जे आहे ते 25-30-40 लाख रुपयाचं असेल, अशी ही नाणी आहेत। मोल प्रश्न नाही, समजा हे होन जर कोणाला विकत घ्यायचं असेल तर विकणारा कोण नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दुसरा होन तयार करू शकत नाही आपण। त्यामुळे यात मी 1 कोटी म्हणलं, 2 कोटी म्हणलं किंवा 5 कोटी म्हणलं तरी त्याला काय फार मजा राहत नाही। अतिशय दुर्मिळ आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शिवाजी राजांची नाणी ही लोकांच्या मनामध्ये, मग ते तांब्याचं जरी नाणं असेल तरी लोकांच्या मनामध्ये एक भावना आहे की छत्रपतींचं हे नाणं आहे आणि ते माझ्याकडे आहे। आता जर आपल्याला बघायचं असेल तर हे शिवाजींनी काढलेलं पहिलं नाणं होतं, ते तांब्याचं आहे, पण तरी देखील हे तांब्याचं नाणं पण जर कुणाकडे जर असेल तर तो माणूस स्वतःला कृतकृत्य समजतो की माझ्याकडे शिवाजी राजांचं नाणं आहे। आणि ही नाणी आपण इथे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। शिवाजी राजांची प्रत्येक नाण्यावर तांब्याच्या वेगवेगळी चिन्ह आहेत, ह्याला आपण टांगसाळ चिन्ह म्हणतो, ती दाखवण्यात आलेली आहेत। त्यानंतर शिवाजी राजांच्या नाण्या शिवाजींनी आदिलशाहीमध्ये वगैरे आपली नाणी चालू व्हावी, तिथल्या लोकांनी पण ही नाणी वापरावी म्हणून त्यांच्या नाण्यावर देखील स्वतःचं नाव कोरलं। अशा अनेक प्रकारे शिवाजी राजांनी नाणी काढली आणि सगळ्यात महत्त्वाचं शिवाजी राजांची नाणी 1 ग्रामपासून 13 ग्रामपर्यंत वजनाची त्यांनी तांब्याची काढली। कुठलाही गरीबातला गरीब माणूस आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस ती नाणी वापरू शकत होता त्या काळामध्ये। हे शिवाजी राजांचं एक धोरण होतं, सगळ्या रयतेला आपलंसं करून घेण्याचा त्यांचा जे स्वभाव होता त्या हिशोबाने त्यांनी ही नाणी काढली होती। तर या ठिकाणी काही विद्यार्थीसुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहे। काय सांगशील बेटा, या ठिकाणी तुला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले नाणी बघायला मिळाले, कसं वाटतंय? बहुत अच्छा लग रहा है। बहुत सारे टाइप्स के शिवराइज है और उन्हें बहुत अच्छे से डिटेलिंग में एक्सप्रेस किया है यहाँ पे चीज़ों को। तुमको कैसे लगा, तुला कसं वाटतंय? मला खूप छान वाटलं। आज आम्हाला नवीन चीजे दिसल्या, म्हणजे अशा चीजे ज्या की आपल्याला जास्ती कुठे दिसत नाही,
म्हणजे युनिक एक्सपिरियन्स होता आजचा. आज पुस्तकातच बघितले असतील तो आतापर्यंत, हां आज खरोखर बघायला मिळालं. कसं वाटतं? हो, एकदम छान वाटते. म्हणजे रिअल लाईफ एक्सपिरियन्समध्ये वेगळीच गोष्ट असते. जे पुस्तकात नाणी बघितली ती आज प्रत्यक्षात या ठिकाणी बघायला मिळाली, त्याचा खूप मोठा आनंद असल्याच्या प्रतिक्रिया या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केल्या आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.